आपण सध्या हो नाही या व्यतिरिक्त एक शब्द तरी बोलतो का? भांडण तू सुरू केलीस. मी फक्त माझ्या मनातला एक विचार बोलून दाखवला. चिडचिड करायला सुरुवात तुम्हीच केली. हो, पण दुसऱ्या दिवशी मी सगळं विसरून व्यवस्थित बोलतच होतो तुझ्याशी. तुमचा राग निवळला की समोरच्याने हसून खेळून वागायचं. असंही समोरच्याला त्याचं मन मत असं काही नाही. ठीक आहे, बस तुझाच राग कुरवाळत बस. मंजिरी, आजी अगं माझी समधी कामं आटपली. म्हणलं चला आपल्या नातसुने बरोबर गप्पा मारूया. कसं चाललंय समद? ठीक, मस्त. मला तिरायची सारखी उत्तर देऊ नकस हा, सांगून ठेवते. मला ठाव आहे समज, तुझा आणि सत्याचा अबोला आहे ना व? नाही नाही, तसं काही नाहीये. माझ्यापासून लपवू नगर. खरं काय ते सांग, आता कोणता मुद्दा हाय? काय नाही हो आजी. मी त्यांना नेत्रा आणि गौरांच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल सांगायला गेले तर कारण नसताना चिडले माझ्यावर. म्हणून मग मी पण अबोला धरलाय त्यांच्यासोबत. अच्छा, म्हणजे ह्या टायमाला तुझा अबोला आहे? हो, म्हणजे तसं थोडं चुकलंच ना माझं. तुझं चुकलं असं मी म्हणलं का? तुझं काय चुकलं बिकलं नाही बघ. समद बरोबर आहे, बायकोनं रुसायचं असते आणि नवऱ्यानं लाडी गोडी लावून तिची समजूत काढायची असती बघ. अगं या रुसिया फुगियातच संसाराची गोडी असती ग. संसाराचं मर्म यातच दडलेलं असतंय. आणि तू बरं केलंस बघ, त्या सत्याला कळलंच पाहिजे. समोरच्या माणसाला बी रागवायचा आणि चिडायचा हक्क असतोय बघ. या समध्या गोष्टींना माझ्याकडनं तुला हे बेस्ट ऑफ लक. हा तेच ते. प्रिया काय आहे? ती बोट काढ खाली. आणि तो फोन वाजतो तो घे ना. सुहास साहेब, त्याच्याशी फोनवर बोलले तर चालेल ना? हाय सुहास, बोल ना. काय ग, फोन का नव्हती सुचलत? अरे फोन फोन सायलेंट वर ठेवला होता. सॉरी, लक्षातच आलं नाही. बोल ना. अरे सॉरी कशाला एवढ्यासाठी? असो, तू निघालीस का? हो, निघाले ना. सत्यजितच्या गाडीतच आहे. तो मला ड्रॉप करतोय बस स्टँड पर्यंत. मग बस मध्ये बसले की फोन करते. ओके? येस, बाय, लव्ह यू. अरे पेढा, काय ना तुझा चावटपणा. पेढा आहेस का तू? मी सांगितलं ना, सत्यजित बरोबर आहे. फासूलाच बसलाय तो. असं काय करतोस तू? चल मी फोन ठेवते, मग नंतर करते. ठीक आहे, बाय.
सुहास पण ना. प्रिया तुझं ते बोट खाली कर. येणारी जाणारी माणसं बघतायत तुझ्याकडे. हो? तुला येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची पर्वा कधीपासून वाटायला लागली? म्हणजे जो सत्यजित मुधोळकर स्वतःच्या बायकोला देवळापर्यंत भर रस्त्यात सगळ्या लोकांच्या समोर उचलून घेऊन जातो, त्याला कसली आली लोकांची पर्वा? प्रिया तू माझी अट विसरतेस. अजिबात नाही. मी तुला सांगितलं होतं भूतकाळातल्या कुठल्याही घटनेबद्दल बोलायचं नाही. नाही, तू मला म्हणाला होतास की तुझ्या आणि माझ्या विषयाबद्दल आणि सुहास बद्दल काही बोलायचं नाही, पण तुझ्या आणि मंजिरी बद्दल काही बोलायचं नाही असं तू मला नव्हतं सांगितलंस. बरं ठीक आहे, तुला नकोय ना तो विषय, मी नाही बोलत. हॅपी? खूप तहान लागली. गाडीत पाणी नाहीये? नाहीये. तू बस स्टँड वर गेलीस की तिथे बॉटल विकत घे. नाही नको, आत्ताच थांबव ना इथे. मी आत्ताच उतरून घेते, म्हणजे प्रवासात पण उपयोगी पडेल. आलेच. हा व्यंग बोल. हा 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 हॅलो. दोन मिनिटं होल्ड कर. का बरे ऐकायला येत नाहीये. हा काय परवाच वेळ दिली त्याने. ठीक आहे मग भेटू ना परवा. ओके ओके. प्रिया काय काय तुला बघून नाही चालतंय? सॉरी. बस. सत्यजित, इकडनं राईट घेतल्यावर आपण फार्म हाऊसच्या रस्त्याला लागतो ना? बरं झालं विषय निघाला. खूप दिवसात विचारायचं राहून गेलं होतं. फार्म हाऊसच्या इन्शुरन्सचं काय झालं? मिळालं का इन्शुरन्स? गुड. हे बरं असतं ना, कुठल्याही किमती गोष्टीचं किंवा मालमत्तेचं नुकसान झालं तरी इन्शुरन्स मागता येतो. आता बघ ना, फार्म हाऊस जळून राख होऊन गेलं तरी तिकडल्या प्रत्येक दगडाचं विटाचं इन्शुरन्स मात्र मिळालं. पण ज्या आठवणी त्या फार्म हाऊसशी कायमच्या जोडल्या गेल्या होत्या त्याची मात्र राख रांगोळी झाली. त्याचा इन्शुरन्स कोणाकडे क्लेम करायचा? काय झालं? तू गाडी का थांबवलीस? उतर. आत्ताच्या आत्ता खाली उतर. काय? प्रिया तू हा विषय कुठे नेऊन जोडतेस हे न कळण्यात का दूध खुळा मी नक्कीच नाहीये. खाली उतर. तू पुन्हा गैरसमज करून घेतोस. प्रिया गेट डाऊन. आउट 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 आउट. इथून रिक्षा पकडायची आणि जायचं. तसंही बस स्टँड फार लांब नाहीये. आउट. तू गैरसमज. आउट. ठीक आहे, जाते. तसंही अर्ध्या रस्त्यात सोडायची सवयच आहे तुला. ए डुचके, जा की गुमान आपल्या रस्त्यानं. का काळ्या मांजरावाने रस्ता अडवतीयस? मी माझ्या रस्त्यानेच चालले होते. तुम्ही माझ्या मध्ये आलात असंही म्हणता येईल आपल्याला आत्या. काय तुम्ही कुठे चालला होता तेवढ्या घाई गडबडीने? गच्चीवर? अरे हो, तो देशमुखांचा ड्रायव्हर आता गार्डन मध्ये येऊन बसतो नाही का? कान फाडती ना.
पुण्यांदा अशी मस्करी केलीस तर मी माझ्या प्रियाकडे चालली आहे. प्रिया ना ती कुठे घरात आहे? म्हणजे कुठं गेली? आता हे तुम्हाला सांगायला मी काय तिचे असिस्टंट आहे का सेक्रेटरी? पण तरी तुम्ही माझी लाडकी आत्या आहात म्हणून तुम्हाला सांगते. प्रिया पुण्याला गेली आहे सुहासला भेटायला. त्या माकड तोंडाला हो आत्या, काय बोलताय? मुधोळकरांचा जावई येतो होणारा. मुधोळकरांच्या इब्रतीला शोभतं का हे? मन जावई. पण आत्या एक सल्ला देते, तुम्ही मागितला नसला ना तरी लक्षात ठेवा, प्रिया आहे ना प्रिया, अतिशय आतल्या गाठीची आणि कारस्थानी मुलगी. सांभाळून राहा तिच्यापासून. प्रियाबद्दल काय बी बोलेलं मी सहन करणार नाही, आधीच सांगून ठेवते. आत्या हेच तर कळत नाही ना तुम्हाला. शेवटी काहीही झालं ना तरी आपण मुधोळकर होत आणि प्रिया मोहिते. त्यामुळे आता सुद्धा कुणाच्या विरोधात आणि काय कारस्थान करत बसली असेल ती काही सांगता येत नाही. सो टेक केअर. मागे जाऊन उभा राहा. लवकर मागे जाऊन उभा राहा. कसं काय ओळखलंस? सगळं बदलशील आशिष, पण या काठीचं काय करशील? तुझी आयडेंटिटी प्रूफ तीच तर खरी खंत आहे आणि माझ्या सुडाचं मुख्य कारण सुद्धा तेच. ए आशिष प्लीज, तुझी फालतू बडबड ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. मुद्द्याचं बोल काय ते. प्रिया, मला तुझी मदत हवी. मग मी ती करावी अशी तुझी अपेक्षा आहे अर्थात. का? तुला जेव्हा मदतीची गरज पडेल तेव्हा मी तुझी मदत करायची असं काय कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय तुझ्या बरोबर? मी तुझी मदत का करीन? प्रिया, प्रत्येक गोष्ट तुला 10 वेळा का समजावी लागते का? आणि हीच गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा करायला लावतेस. तुला काय वाटलं तुझा सगळा कच्चा चिठ्ठा मला माहित नाही? हा, मी जर तुझी ही जन्मकुंडली तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासमोर मांडली ना तर मग तुझं शुभमंगल सावधान झालंच म्हणून समज. दाखवलीस ना लायकी, पण तुझ्या अशा या पोकळ धमक्यांना मी भीक घालणार नाहीये, कारण ती माझी कमकुवत बाजू मी केव्हाच पक्की केली. आता त्याच्या समोर जाऊन तू माझ्याबद्दल कितीही गरळ ओकलस ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि तसा एक प्रयत्न तुझा करून झालाय सुद्धा. काय फायदा झाला? शून्य. बर, एवढा विश्वास आहे त्याचा तुझ्यावर? विश्वास नाही, ती माझी कर्तबगारी आहे. त्यामुळे आता माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. तेव्हा स्वतःची पायरी ओळखून वाग. ठीक आहे, तुला नाही ना मदत करायची, नको करूस, तुझी मर्जी. जुनी मैत्री आठवून आलो होतो मी तुझ्याकडे मदत मागायला. जाऊ दे, आता तुला मदत करायचीच नाहीये असं ठरवलं म्हटल्यानंतर काय बोलणार ना. ए नाटक कंपनी, तू कॉलेजमध्ये केलेला फुकट अभिनय इथे नको करूस. त्याचा काही उपयोग होणार नाही. चल, एक वेळ मी तुझी मदत करायला तयार होईनही, पण असं नाही. त्यासाठी तुला माझी मदत मागावी लागेल नीट, नम्रपणे. गरजवंताचे भाव चेहऱ्यावर आण. आत्ता, इथे. काय?
इथे इथे मदत हवी आहे ना आशिष? मग सांगते तेवढं करायचं पटकन. माझ्या समोर हात जोडायचे, विनवणी करायची नम्रपणे. चल 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 पटकन, माझ्याकडे वेळ नाही. आणि भाव कसं सांगितलं चेहऱ्यावर? गरजवंताचे भाव. पटकन. प्लीज. आई 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 अहो, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? तू आधी शांत हो नेत्रा. काय झालं सांग. आई अहो, मंजिरी वहिनींना संशय आलाय की आपण त्यांची एवढी काळजी का घेतोय. पण तिला कळलंच कसं? मला नाही माहिती आई, खरंच नाही माहिती. मी अजिबात सांगितलं नाही त्यांना काही. तरी पण कसं कळलं? म्हणजे आता त्या मला विचारायला आल्या होत्या, पण तुमची शपथ आई, मी काही नाही सांगितलं त्यांना. खरंच काही नाही सांगितलं. पण मला काय वाटतंय माहितीये का आई, आपण आता त्यांची एवढी काळजी घेतोय, त्यांना कुठलंही काम करू देत नाही होत, रूम मधनं बाहेरही पडू देत नाही होत, मग त्यांना संशय येणारच ना. हे बघ, आता तू याचं टेन्शन घेऊ नकोस. कधी ना कधी मंजिरीला हे सगळं समजावून सांगावं लागणार होतच. आता सांग. तू तू तुझं काम कर जा, मी बोलते मंजिरीशी. हो आई, तुम्ही प्लीज बोला त्यांच्याशी, नाही तर सगळं बिल माझ्या नावावर फाटेल. काही नाही, भाजी भाजी ठेवली मी, आलेच. हा आलेच. सो नाव टेल मी, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि तुला मदत काय हवी? प्रिया, खरंच मला तुझी मदत हवी आहे. प्रिया ग, माझी शस्त्र माझ्यावरच उलटायला लागली. मी हे वेड्याचं नाटक करत होतो, त्याचा काहीही उपयोग होत नाही. मी हे नाटक केलं होतं ते सत्यजित आणि मंजिरीला वेगळं करण्यासाठी, पण काहीतरी वेगळंच घडतंय. अगं, सत्यजित मंजिरीच्या अजूनच जवळ जायला लागलाय. आणि याच संदर्भात मी तुझ्याकडे मदत मागायला आलो. प्रिया, प्लीज मला मदत कर. आशिष, निशा तुला ए वेडा ते म्हणते ना, ते अगदी बरोबर आहे. कारण तू खरंच वेडा आहेस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या प्रश्नातच दडलंय. म्हणजे जे उपाय अगदी सोपा आहे. काय सांगशील लवकर? म्हणजे तू वेड्याचं हे जे बेरिंग पकडलंयस ते सोड आणि जसं आहेस तसं सत्यजित समोर जा. आणि स्वतःचं मरण स्वतःच्याच हाताने ओढवून घेऊ. हेच मी म्हणते. इथेच तुझी अक्कल चालत नाही. हे बघ, माझी अक्कल काढण्यापेक्षा यातून काहीतरी उपाय शोधून काढ, कळलं ना? उपाय तोच आहे आशिष. फक्त तू तो अंमलात कसा आणतोस हे महत्वाचं आहे. हे बघ, वेड्याची ऍक्टिंग सोड, पण त्यावेळी सत्यजित समोर असं दाखव की ही वेड्याची ऍक्टिंग करायला तुला मंजिरीने मदत केली होती. मग बघ कोणामुळे कोण मरत ते. गुड पॉइंट आहे. हा, आता प्रियाची मदत मिळाली म्हटल्यावर फायदा तर होणारच आहे.